तर मित्रांनो, ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते तो बिग बॉस मराठीचा बहुचर्चित 6वा सीझन अखेर सुरू होणार आहे. 11 जानेवारी पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि नुकताच त्याचा नवा प्रोमोही रिलीज झाला आहे. पण आता खरी चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे कलर्स मराठीचं वेळापत्रक बदलणार का? 2 लोकप्रिय मालिका बंद होणार का? त्याला तर सगळं काही सविस्तर सांगते. हाय, हॅलो, नमस्कार, मी पूजा तुमचं मराठी चिल टाइमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते. यंदाही बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुख असणार आहे. रितेशने स्पष्ट शब्दात सांगितलंय, गेल्या वर्षीचा सीझन वाजवला, यंदाचा सीझन गाजवणार. आणि हो मित्रांनो, 11 जानेवारी पासून दररोज रात्री 8 वाजता बिग बॉस मराठी ऑन एअर होणार आहे. दर वीकेंडला प्रेक्षकांना भाऊचा धक्का पाहायला मिळणार आहे. पण सध्या कलर्स मराठीवर रात्री 8 वाजता जय जय स्वामी समर्थ आणि 8:30 वाजता अशोक मामा या 2 मालिका प्रसारित केल्या जात आहेत. आता बिग बॉस मराठी रोज रात्री 8 वाजता येणार म्हटल्यावर प्रेक्षकांच्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण झाला आहे की या 2 मालिकांचं पुढे काय होणार? या मालिका पूर्णपणे ऑफ एअर होतील का, की फक्त वेळ बदलून उशिराच्या स्लॉटला शिफ्ट केल्या जातील? याबाबत सध्या वाहिनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. सध्या रात्री 9 ते 10 या वेळेत कलर्स मराठीवर इंद्रायणी आणि जय जय स्वामी समर्थ या मालिकाचे रिपीट टेलिकास्ट दाखवले जात आहेत. म्हणजेच बिग बॉस सुरू झाल्यावर रिपीट स्लॉट बंद होणार. काही मालिका पुढे ढकलल्या जाणार की एखादी मालिका निरोप घेणार, हे सगळं लवकरच स्पष्ट होईल. आता थोडं बिग बॉसच्या थीम बद्दल बोलायचं झालं तर यंदाच्या सीझनची थीम आहे दरवाजा. आणि यावेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पूर्णपणे बदलणार, असा आहे यंदाचा बिग बॉस मराठीचा प्रवास. म्हणजेच खेळ यावेळी अजूनच धमाकेदार होणार हे नक्की. तर मित्रांनो, बिग बॉस मराठीचा 6वा सीझन लवकरच तुम्हाला कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? जय जय स्वामी समर्थ आणि अशोक मामा या मालिकांचा वेळ बदलणार की त्या बंद होतील? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच ताज्या मराठी मनोरंजन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.